नमस्कार. आज आपण मूर्त वस्तूंच्या सहाय्याने बेरीज करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या मनात प्राथमिक शिक्षणाच्या काळातच गणित विषयाची भीती बसून राहते. त्यामुळे पुढील काळात इयत्तेनुसार वाढत जाणाऱ्या क्षमता प्राप्त करण्यात त्यांना अडचणी येतात. त्यामुळे असे विद्यार्थी इतरांच्या मानाने वर्गात मागे राहतात. त्यासाठी 0 ते 9 या संख्यांची बेरीज करणे सहज जमते अशा विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात 0 ते 20 संख्यांची बेरीज जमावी यासाठी शिक्षकांनी शाळेत आलेल्या शैक्षणिक साहित्याच्या पेटीतील मूर्त वस्तूंचा वापर अभिनव पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी आत्मविश्वास निर्माण करता येईल. यासाठी निपुण साहित्य पेटीतील विविध मोज साहित्याचा वापर आपण करणार आहोत. त्यासोबतच ही दशमान जाळी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. या जाळीमध्ये अशी रचना आहे, 5 + 5 = 10. त्यामुळे अगदी नजरेतून सुद्धा मुलं बेरीज करू शकतात. म्हणजे कसं ते बघाच आता. या जाळीचा वापर गणितासाठी करणं फार रंजक आहे बरं. या जाळीच्या मदतीने आपण बेरीज करू शकतो, वजाबाकी करू शकतो आणि हो, एकाच संख्येसाठी बेरजेच्या अनेक जोड्या तयार करू शकतो. सुरुवातीला आपण 1 ते 10 संख्यांची बेरीज करून पाहू. या काही चकत्या आहेत. यापैकी 5 हिरव्या चकत्या आणि 4 निळ्या चकत्या जर आपल्याला त्यांची बेरीज करायची असेल तर कशी बरं करायची? हां जरा थांबा बरं. एकूण चकत्या काढण्यासाठी 5 + 4 असं गणित लगेच मांडायचं नाही. आपल्याला एक सुंदर अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. चला पाहूया स्वरा कशी बेरीज करते ते. सर, मी एक चकती 10च्या जाळीत मांडून घेईन. म्हणजे सुरुवातीला 5 हिरव्या चकत्या 5 वर्तुळात मांडेन. 1 2 3 4 5. नंतर उरलेल्या 4 निळ्या चकत्या पुढे मांडेन. 6 7 8 आणि 9. यावरून 5 + 4 एकूण 9 चकत्या झाल्या. या 10च्या जाळीमध्ये आपण ज्या चकत्या मांडल्या त्या बघूनच लक्षात येतं की इकडे 5 आहेत आणि इथे 4 आहेत, तर एकूण 9 ही बेरीज होते. 10च्या जाळीमध्ये एकूण 9 जागा भरलेल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना बघूनच लक्षात येतं की इथं 5 आणि 4ची बेरीज 9 होते. या अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना गणन अनुभव देऊ शकतो. याला थोडं अधिक रंजक करण्यासाठी आपण एक संख्या देऊन त्याची बेरीज विद्यार्थ्यांना विविध प्रकारे करण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. त्यासाठी आकर्षक मांडणी केल्यास ही 10ची जाळी विद्यार्थी खूप काळ उत्सुकतेने वापरतील. उदाहरण म्हणून आपण 10 संख्येची कहाणी बघूया. सर, आम्ही काय करतो, मी इथे 3 ठोकळे मांडतो. 1 2 आणि 3. आता 10 होण्यासाठी तुला किती निळ्या चकत्या मांडायला लागतील? जरा मांडून दाखवतेस का? 6 7. अरे वा. म्हणजे 3 पिवळे ठोकळे आणि 7 निळ्या चकत्या. एकूण किती झाले? 10. 10. ली बरं इथं 3 आणि 7 ली. अरे वा. म्हणजे 7 आणि 3 यांची बेरीज 10 आहे. अशा आणखीन कोणकोणत्या जोड्या तयार करू शकतो आपण बेरीज 10 येण्यासाठी? करतेस का जरा? आपण 4 + 6 करू शकतो. त्यांची बेरीजही 10 येईल. 4 + 6. आता 7 + 3 = 10. एकदम छान स्वरा. आता आपण ज्या पद्धतीने पहिल्यांदा 7 निळ्या चकत्या आणि 3 ठोकळे पिवळे ठोकळे घेतले आणि शेवटला 7 पिवळे ठोकळे आणि 3 निळ्या चकत्या घेतल्या, तसंच उलट सुलट क्रमाने आपण इथं बेरीज मांडून विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. बरं, अजून एक उदाहरण आपण घेऊया. 8 + 9 बरोबर किती? हे करण्यासाठी मी पिवळे ठोकळे आणि निळ्या चकत्या वापरेन. सर, हे करण्यासाठी मला अजून एक 10ची जाळी लागेल. बरोबर. आता माझे ठोकळे मांडून झाले. आता ह्याच्या पुढे मी निळ्या चकत्या मांडते. तर 10 ह्या 5 बरोबर
15 आणि या 2 17 म्हणजे 17 वस्तू झाल्या. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपण निपुण लक्ष्य लवकरच गाठू शकतो. धन्यवाद.